माझं नाव आहे प्रोफेसर डॉक्टर अरुणा चांडक। मी तुम्हाला आज अकाउंटचं काय आहे 11वी मध्ये, कारण भरपूर विद्यार्थी जे असतात की ते ॲडमिशन घेताना कन्फ्यूज होतात की आता अकाउंट आहे म्हणजे फारच भीती आहे, कारण ज्यांना गणिताची भीती असतात तर ते म्हणतात की अकाउंट हा विषय आहे आणि आम्हाला जमत नाही। वास्तविकता हा 10वीचा आणि 11वीशी का कॉमर्सशी काही संबंध नाही आहे। जरुरी नाही आहे की ज्याने 10वीमध्ये कमी मार्क्स घेतलेले आहे ते 11वीमध्ये चांगले करू शकत नाही, ही माझी गॅरंटी आहे। आणि मी तुम्हाला सांगू शकते की फक्त शिकण्याची आपल्यामध्ये एक कला पाहिजे की मला स्वतःहून आपल्या मनामध्ये उत्सुकता जिज्ञासा पाहिजे की मला शिकायचं आहे आणि अकाउंट शिकायचं एकदम सोपं आहे। आणि जर तुम्ही शिकाल तर तुम्हाला समजून जाते की अकाउंट सब्जेक्ट काय आहे। तर अकाउंट म्हणजे लेखाकर्म। आता 11वीचं जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे पुस्तपालन आणि लेखाकर्म। पुस्तपालन जे आपण रोजच्या व्यवहारात करतो तेच इथे असते, फक्त हे एक नियमानुसार चालावं लागते। तर आता नियम कसा असतो की सगळ्यात पहिले ज्यांना पण कॉमर्स घ्यायचं आहे आणि त्यांना अकाउंट सब्जेक्टच्या बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर त्यांनी हा माझा व्हिडिओ आवर्जून बघावा। आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा, तर मी याच्यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला पाठवू शकते। तर बघा काय आहे लेखाकर्म म्हणजे बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी। हे पुस्तपालन आणि लेखाकर्म हा विषय असा आहे की ज्यामध्ये आपण जे रोजचे व्यवहार करतो पण ते व्यवहारामध्ये त्याचे प्रकार पाडतात। जसं जर कोणी व्यक्ती घेत आहे आणि देत आहे, घेत असेल तर ती व्यक्ती नावे असते आणि देत असेल तर ती व्यक्ती जमा असते। समजा तुमच्या समजण्यासाठी एकदम मी सोप्या भाषेमध्ये एक उदाहरण सांगते की जसं आता मी आहे आणि एक विद्यार्थी आहे अक्षय, ठीक आहे। तर आता मी काय करत आहे, अक्षयला पैसे देत आहे। तर मी इथे माझ्या दृष्टिकोनातून विचार करेल की माझ्याकडनं पैसे गेले की आले। मी त्याला दिले म्हणजे माझं खातं जमा होईल, माझं खातं जमा होईल आणि मी ज्याला दिले तो पैसे घेणारा आहे। म्हणजे या ठिकाणी व्यक्तीसाठी नियम असा आहे, जर घेत असेल तर नावे करायचं आणि देत असेल तर जमा करायचं। तर आता मी जर देत असेल तर माझं खातं जमा होईल। तर मग आता पैसे जर गेले तर पैशाला अकाउंटच्या भाषेमध्ये मराठीमध्ये रोख म्हणतात, रोख किंवा रोकड। तर रोख खाते नावे आणि देणारा आहे तर मी आहे, तर माझं नाव आहे डॉक्टर अरुणा चांडक, तर अरुणा खाते जमा। बस असं सिंपल आहे, लोक लावायचं आहे। जे गणित दिलेलं असते त्याच्यात एक विचार करा ती व्यक्ती घेत आहे की देत आहे। हा नियम जर तुम्ही लावला तर तुम्हाला खात्याचं व्यक्तीसाठी नावे आणि जमा बरोबर समजून जाईल। अशाच प्रकारे दुसरं एक उदाहरण आहे की 500 रुपये बँकेत जमा केले। आता इथे तुम्ही विचार करा, तुमच्या दृष्टिकोनातून विचार करा, तुम्ही काय केलं, तुम्ही पैसे बँकेत जमा केले। मग इथे बँक कोण आहे, बँक कोण चालवते, व्यक्ती। म्हणून मग बँक इथे जर व्यक्ती असेल तर बँकेचं खातं नावे आणि आपण काय जमा करतो बँकेत, पैसा, तर म्हणून रोख खाते जमा। बस असा विचार करा आणि हे झालं वैयक्तिक नियम। तर मग आता अकाउंटच्या दृष्टिकोनातून हा नियम जर सांगायचा असेल तर घेणाऱ्याचे खाते नावे आणि देणाऱ्याचे खाते जमा। मला असं वाटते तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक आणि शेअर जरूर करा। आणि यानंतर मी तुम्हाला पूर्ण म्हणजे अकाउंटचा जो रूल आहे, गोल्डन रूल ज्याला म्हणतात, हा रूल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, ठीक आहे।